नमस्कार मैत्रिणींनो, मी आज इथे गाऊनची फिटिंग दाखवणार आहे. तर मला इथे तयार शोल्डर ठेवायचे आहे 14 म्हणून मी इथे 7.5 इंचावर मध्यावरून मार्किंग करून घेतले आहे. 7 अधिक अर्धा इंच असं ठेवलेलं आहे. तर जो गाऊनचं बटन असतो तिथून मी मार्किंग 7.5 इंचावर केली आणि मुंडा आहे तेवढाच ठेवला आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. दुसऱ्या बाजूलाही तेवढाच मी मुंडा घेऊन मुंड्याचा आकार दिला आणि मुंडा इथे कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे मुंड्यामध्ये झोळ येत नाही. आता इथे मी जुना गाऊन इथे लावून घेतला, मार्किंग करून घेतली आणि मुंड्याला मुंडा अशा पद्धतीने मी लावून घेतला आणि दुसऱ्या भागावरही इथे मार्किंग आखून घेतली आणि ही लाईन मी इथे आखून घेतली. 2 लाईन मी इथे आखून घेतल्या आहेत. एक कटिंग केली आणि आपल्याला एका लाईनवर फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे छातीचं माप टाकून घेतलं. आता इथे कमरेतला माप टाकून घेत आहे अशा पद्धतीने आणि इथे मार्किंग करून घेत आहे. तर ह्या साईडला इथे पॉकेट आला आहे. पॉकेट सोडून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपला पॉकेटही इथे मोठा होतो. तर इथे मी बाहीला जोड देऊन घेते. याचा फुल व्हिडिओही चॅनलवर आहे, तर तो नक्की बघा. आता इथे बाही जोडून बाहीला जोड देऊन झालेला आहे. आता इथे बाही एकदम व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे पहिल्यांदा इथे मी शोल्डरला डबल शिलाई टाकून घेत आहे. दुसऱ्याही शोल्डरला मी इथे टीप टाकून घेतली आणि पुढच्या पॅटर्नला मी पूर्ण शिलाई टाकून घेतली आहे एकदम व्यवस्थित. आता इथे मी बाही जोडून घेते. तर गाऊनचं जे शोल्डर आहे तिथे बाहीचा मध्य लावून अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे इथे बाही लावून घ्यायची आहे. इथे मी डबल टीपही टाकून घेतली आहे. आता इथे आपल्याला साईड शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. आता जुन्या गाऊनचा दंडघेर मी इथे मोजून घेतला आहे. इथे मार्किंग करून घेतली आणि इथे टीप टाकून घेत आहे. तर खिशाची ओपन बाजू आहे ती आपल्याला सोडून शिलाई इथे टाकून घ्यायची आहे. इथेही मी मार्किंग करून घेतली आहे. जेवढी ओपन बाजू आहे ती सोडून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची. इथे डबल शिलाई मी इथे टाकून घेतली आहे. दुसऱ्या बाजूलाही मार्किंगप्रमाणे मी इथे शिलाई टाकून घेतली आहे. तुम्ही इथे खिसा बघू शकता, त्याची लेंथ जास्त होते अशा पद्धतीने शिलाई मारल्यामुळे. आता मी इथे बॉटमला शिलाई टाकून घेणार आहे. वरची जी मार्किंग केलेली त्याच्यावर मी ते फोल्ड करून घेतलं आणि आपल्याला पाहिजे ते पाव इंच किंवा अर्धा इंच पकडून इथे मी शिलाई टाकून घेतली आहे. इथे बटनही खूप लूज असतात, तेही मी इथे फिक्स करून घेतले आहेत.